समोरचा ॲक्टर तुम्हाला रिॲक्शन देत नाही तोपर्यंत तुमच्या ॲक्टिंगलाही काही अर्थ नसतो. चांगलंही वागायचं, खूप गुडी गोड गोड असंही वागायचं आणि क्षणात आपलं रूप चेंज करून वेगळं वागायचं. या प्रवासाला जर एका ओळीत वर्णन करायचं झालं तर काय सांगाल? कारण माझं कॅरेक्टर येण्याच्या खूप आधीपासून हे कॅरेक्टर कधी येणार असे प्रेक्षक वाट बघत होते. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेच्या सेटवर आहे आणि जसं की आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ही मालिका लवकरच आपल्या सगळ्यांचा निरोप घेणार आहे. आणि आत्ता माझ्यासोबत आहे केदार म्हणजेच अभिजित. कसे आहात तुम्ही? मी मस्त, ॲज युज्युअल. बरं, मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. कथा कुठेतरी संपतीये, शेवटाकडे येते. काय सांगाल? केदारचं हे पात्र साकारत होतात, कसा होता हा? छोटासा होता प्रवास, पण कसा होता? खूप छान होता आणि छोटासा प्रवास जरी असला तरी आठवणीत राहण्याजोगा हा प्रवास होता. कारण माझं कॅरेक्टर येण्याच्या खूप आधीपासून हे कॅरेक्टर कधी येणार असे प्रेक्षक वाट बघत होते आणि ते कॅरेक्टर कोण प्ले करणार याची उत्सुकता होती. त्यामुळे असं कॅरेक्टर करायला मिळणं ही खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे. सो त्यामुळे तो प्रवास मी येण्याच्या आधीपासून सुरू होता. त्यामुळे करताना खूप मजा आली. म्हणजे या आधीसुद्धा मी विलनचं कॅरेक्टर केलेलं आहे, पण या कॅरेक्टरला खूप शेड्स होत्या आणि हे फॅमिलीतलं कॅरेक्टर होतं. म्हणजे फॅमिलीच्या बाहेरून येऊन काहीतरी खलनायकी गोष्टी करतोय असं नाही. या फॅमिलीतलाच तो होता. फॅमिलीपासून बराच काळ बाहेर होता आणि त्या दरम्यान ज्यांनी त्याच्यावर अन्याय केला आहे त्यांच्यावर सूड घेण्यासाठी हे कॅरेक्टर आलेलं होतं. त्यामुळे चांगलंही वागायचं, खूप गुडी गोड गोड असंही वागायचं आणि क्षणात आपलं रूप चेंज करून वेगळं वागायचं. असं 2 दुहेरी भूमिका मला करायला मिळाल्या एकाच ह्याच्यात असं मी म्हणेन आणि मी खूप एन्जॉय केलं. या प्रवासाला जर एका ओळीत वर्णन करायचं झालं तर काय सांगाल? कारण केदार हे पात्र फार अवेटिंग होतं, प्रेक्षकांनी खूप वाट पाहिली. त्यामुळे ऑब्व्हियसली ते टेलिकास्ट झाल्यानंतर खूप सारे कमेंट्सही आले असतील, तर एकंदरीत काय एक डिस्क्राईब कराल? अवर्णनीय, जसं मला वर्णन नाही करता येणार. अगदीच. पण आता जरी प्रवास छोटा असला तरी ही मालिका खूप मोठी आहे, मालिकेतली स्टारकास्ट खूप तगडी आहे. तर या लोकांना किती मिस कराल? कारण खूप चांगले सगळे अनुभवी कलाकार आहेत, त्यांच्यासोबत खूप चांगले तुमचे दिवस गेले असतील, खूप चांगले सीन झाले असतील. कोणत्या कलाकाराकडून तुम्हाला सीन करताना फायदा झाला किंवा त्यांना ऑब्झर्व केल्यामुळे तुम्हाला तुमच्या शूटिंगमध्ये, तुमच्या सीनमध्ये त्याची मदत झाली? माझे मॅक्झिमम सीन्स माझ्या बायकोबरोबर म्हणजे अमृताबरोबर होते. त्यानंतर तितिक्षाबरोबर होते म्हणजे नेत्राबरोबर आणि माझा भाऊ म्हणजे आपल्या शेखर दादाचं कॅरेक्टर जो करत होता त्या राहुल मेंदळेबरोबर होते. सो या तिघांबरोबरही शूटिंग करताना किंवा सीन्स करताना खूप मजा आली. एकतर मी अगदीच ह्या सगळ्यांमध्ये नवखा होतो, कारण 2.5 वर्ष बाकीचे सगळेजण काम करत होते आणि मी 3 महिन्याचा आहे असं मी म्हणेन. म्हणजे 2.5 वर्षाचं मूल आणि 3 महिन्याचं मूल हा जेवढा फरक असतो तसं ते होतं. पण सगळ्यांनी मला इतक्या चांगल्या प्रकारे सामावून घेतलं आणि सुरुवातीलाच मला कॅरेक्टर एकतर खूप चांगल्या पद्धतीने समजावलं गेलं होतं आणि या सिरियलचा जॉनरा खूप वेगळा आहे. म्हणजे खूप लॉजिकला धरून ते नाही करायचं आहे, तर खूप सस्पेन्स आणि खूप तर्कवितर्क बांधावे लागतील लोकांना, अशा पद्धतीचं ओव्हरऑलच जॉनरा आहे या सिरियलचा आणि माझं कॅरेक्टर त्याच पद्धतीचं असणार आहे. त्यामुळे थोडंसं लॉजिक बाजूला ठेवून परफॉर्म करायला लागणार आहे. त्यामुळे एक वेगळा जॉनरा मला शिकता आला आणि सगळ्यांबरोबर काम करताना म्हणजे तितिक्षा स्वतः इतकी सिन्सिअर आहे, तर तिच्याकडनं मला सिन्सिअरिटी किंवा डेडिकेशन किंवा फोकस आपण नेहमी जे म्हणतो किंवा रादर थोडी जुनी पिढी असं म्हणताना आढळते की ही काय नवीन मुलं, पण असं नाही आहे. नवीन मुलं पण खूप फोकस्ड आहेत आणि डेडिकेटेड आहेत. तर ते मला तितिक्षाकडनं, अजिंक्य ननावरे, आमचेही चांगले सीन्स होते. सो प्रशांत केणी आहे त्याच्यात. तर आमची सगळ्यांची गट्टी पण छान जमली होती आणि आम्हाला, मी म्हटलं त्याप्रमाणे, खूप थोड्या वेळात त्यांनी सगळ्यांनी मला खूप छान पद्धतीने सामावून घेतलं. राहुल बरोबर याआधी मी काम केलं होतं आणि राहुलला ओळखतो सुद्धा आधीपासून मी. त्यामुळे त्याच्याबरोबर सुद्धा ते गिव्ह अँड टेक करताना, कारण तो मोठा भाऊ जरी असला तरी तो खूप घाबरलेला आहे, त्यांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे आणि मी त्याचा बदला घेतोय. सो त्याच्यावर त्याला काही बोलताही येत नाही आहे. सो ते आमचे गिव्ह अँड टेक्स जोपर्यंतच
समोरचा ॲक्टर तुम्हाला रिॲक्शन देत नाही तोपर्यंत तुमच्या ॲक्टिंगलाही काही अर्थ नसतो. सो राहुलनी ते ज्या पद्धतीने आम्ही दोघांनी ते सीन्स कंडक्ट केले, आमच्या दिग्दर्शकांनी जयंत पवारनी या आमच्या दिग्दर्शकांनी ज्या पद्धतीने ते समजावले होते आणि ज्या पद्धतीने तो काम काढून आमच्याकडनं घेत होता, म्हणजे ॲट टाइम्स असंही व्हायचं की तो काही कारणांमुळे सेटवर नाही येऊ शकत आहे, पण ही यूज टू कॉल अस आणि यूज टू टेल अस की मला हे असं हवं आहे आणि या वेळेला तुमचं मूड असणार आहे असा, आणि ते मला लाऊड पण नको आहे, ते सटली प्ले कर, असं तो सगळं सांगायचा. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची खूप जास्त मदत झाली असं मला वाटतं. मालिका निरोप घेते तुमची भूमिका फार महत्त्वपूर्ण होती. ऑडियन्सने खूप चांगला एक्सेप्टन्स दिला, एक्सेप्ट केलं, चांगलं प्रेम दिलं. तर ऑडियन्सला जाता जाता काय सांगायला आवडेल? जसं प्रेम या मालिकेवर केलं, ह्या कॅरेक्टरवर केलं आणि या मालिकेतल्या सगळ्याच कॅरेक्टर्सवर केलं, तर तसंच आमचे पुढचेही जे प्रोजेक्ट्स येतील तेही इतक्याच आपुलकीने बघा आणि आवडले तर नक्की कळवा. त्यातलं काही नाही आवडलं तर कान धरायला विसरू नका, कारण तुम्हाला तो हक्क आहे. थँक्यू सो मच आणि तुम्हालाही तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. इट्स मज्जा. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.